वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा यथा दीपो निवातस्थो निंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः। या श्लोकावरती आपल्या दोन उभ्या झाल्या होत्या। युक्तियोगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेत होय वरवे तेथ क्षेत्रसन्यासे स्तरावे मानस जयाचे तया ते योगयुक्त म्हण हेही प्रसंगी जाणते दीपाचे उपलक्षण निर्वाचिते या दोन ओळींचं काल आपण विवेचन केलं होतं। आता तुझे मनोगत जाणून काय एक आम्ही म्हणून ते निकी चित्त जोडी परिसावे का। आता श्लोकाचं विवरण केलं, श्लोकाच्या विवरणाच्या बरोबरच काही गोष्टी इतर पण केल्या पाहिजेत म्हणून अर्जुनाचं मनोगत समजून घेऊन आम्ही आता काही विवरण करतो म्हणाले। तुझे मनोगत जाणून काही एक आम्ही म्हणून तुला काय वाटतंय किंवा तुझी मनाची स्थिती काय आहे याचा एकंदरीत आम्ही अभ्यास करून आम्ही तुला काही गोष्ट सांगत आहोत म्हणाले। ते नीट ते निके चित्त देऊन परिसावे का, नीट चित्त देऊन त्याचं अवलोकन कर। महत्वाचं काय आहे, तू प्राप्तीचे जाण वाहसी परी अभ्यासी दक्षु नवसी ते सांग काय दिहसी दुबाडपणा। तुला तर ब्रह्म प्राप्त व्हावं असं वाटतं, सिद्धी प्राप्त व्हावी असं तुला वाटतं किंवा या म्हणजे आतापर्यंत सगळं विवरण ऐकलेले स्थितप्रज्ञावस्था यावी, योग साधावा हे तुला तरी वाटत असलं तरी ते नुसतं वाटण्याने काही होणार नाहीये, वाटण्याने काहीच होणार नाही म्हणाले। परी अभ्यासी दक्षु नभसी हे सगळं केव्हा प्राप्त होईल, जर अभ्यास केला तर होईल। जर अभ्यास नाही केला म्हणजे आता योगाचं जे चित्त सांगितलं नैगते सोपमा स्मृता ते चित्त जे आहे ते अजिबात हालत नाही अशी स्थिर अवस्था चित्ताची होते। जसं दिव्याची ज्योत स्थिर राहते तसं चित्त सुद्धा स्थिर राहतं। ही जी अवस्था आहे ही अवस्था तुला प्राप्त व्हावी असं तुला वाटत जरी असतं तरी ही सहजासहजी अवस्था प्राप्त होणारी नाही, तर त्यासाठी अभ्यास करावा लागतो। अभ्यास या शब्दाचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा करणं। अभि अधिक आस, अभ्यास शब्दामध्ये काय आहे माहिती का, आस धातू आहे आणि अभि हे उपसर्ग आहे। अभि म्हणजे पुन्हा पुन्हा, आस म्हणजे करणे, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करणे म्हणजे अभ्यास। सवय याला म्हणतो म्हणजे मराठीत, त्या सवयीचा अर्थ अभ्यासच आहे। आपल्याला एखाद्या गोष्टीची इतकी सवय होती की सहजपणे आपण त्या गोष्टी करून जातो। ही जी सहजता कशाने येते ती त्या अभ्यासाने येते, त्या सवयीने येते, त्या कौशल्य जे आहे कुठल्याही गोष्टीतलं कौशल्य कुशलता जी प्राप्त होते। कुशलताचाही अर्थ हाच आहे, कुशाल लाती इथे कुशला। कुशल म्हणजे काय, खरा त्याचा अर्थ आहे की ज्याला दर्भ चांगले तोडता येतात। ला धातूचा अर्थ तोडणे। दर्भ तोडताना काय आहे की दर्भ बारीक असतात, ते तोडताना हाताला कापतात, ते न कापता ज्याला तोडता येतं तो कुशल। म्हणजे त्याचं त्या अर्थानं मग सगळीकडे प्रवीण या अर्थानं जर केलं तर अभ्यास कुशल हे जे शब्द आहेत हे काय आहेत की हे तुमच्या ठिकाणी तुम्ही ती वस्तू किती वेळा बाणवली, सवयीनं तिथे किती वेळा बाणवली ते अर्थ दाखवणारे आहे। तर सांगायचं तात्पर्य की समाधी आपल्याला होईल की नाही असं आपण म्हणतो, कधी होईल, काय होईल, कोणत्या जन्मात होईल, असे जे आपले शब्दप्रयोग आहेत हे सगळे शब्दप्रयोग काय कामाचे हे म्हणतात, ज्ञानोबाला म्हणतात की हे होईल, कधी होईल, आत्ता या जन्मातही होईल, पण त्यासाठी काय पाहिजे, अभ्यास केला पाहिजे। तुझी स्थिती काय आहे, अर्जुनाला लक्षात त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं, तुम्हाला सगळ्यांना हे व्हावं असं जरी वाटत असलं तरी दक्षु नवसी अभ्यासी, पण त्यासाठी लागणार अभ्यास आपण करत नाही, श्रवण मनन निधिध्यासन करत नाही किंवा वृत्ती एकतानता, वृत्तीची एकतानता राहावी यासाठी आपण काही अभ्यास करत नाही। त्राटक वगैरे जे प्रकार आहेत की नाही, ध्यान वगैरे जे प्रकार आहेत, मेडिटेशन वगैरे हे सगळे याच्यात एक अभ्यास करण्याचे साधन आहेत, एक मार्ग आहेत। याच्यात तुम्ही जितके दक्ष व्हाल, जितके दक्ष असाल, जितके दक्ष या शब्दानं सावधानता अभिप्रेत आहे। म्हणजे हे करण्यामध्ये चूक न होता जास्तीत जास्त बिनचूक, सुरुवातीला तर चूक होईलच पण करत 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 गेल्याने त्यातली चूक कमी होऊन जास्तीत जास्त बिनचूक जेव्हा होईल तेव्हा हे साध्य होईल। नाहीतर म्हणाले तर ते दक्ष करण्यासाठी जर तसं नाही केला अभ्यास तर काही प्राप्त होणार नाही। यातून दोन गोष्टी आपल्याला लक्षात येतात की परमार्थ जो आहे तो सहजपणे होत नाही, तो करावा लागतो आणि तो करताना तो असा करायला पाहिजे की तो अभ्यासपूर्वक केला पाहिजे। म्हणजे
परमार्थाचा अभ्यासाचं काय काम असं कोणी म्हणेल की नाही, परमार्थ अभ्यासाचं काय काम. पण अभ्यास या शब्दाचा अर्थ जर नीट समजलं तर लक्षात येईल की आपल्या साधनेची ती वारंवारता, श्रवणाची वारंवारता, मननाची वारंवारता, श्रवण मननाचा चरमोत्कर्ष झाला की ते निधिध्यासनामध्ये परिणत होतं. तोपर्यंत निधिध्यासन हे करावं लागत नाही, काय म्हणतात त्याला, ते करत बसावं लागत नाही. निधिध्यासन करत बसावं लागत नाही. निधिध्यासनात या दोघांची परिणती होते. पण हे पुन्हा पुन्हा करावं लागतं. काय, श्रवण पुन्हा पुन्हा करावं लागतं, मनन पुन्हा पुन्हा करावं, ध्यान पुन्हा पुन्हा लावावं लागतं. वृत्तीची एकतांता आली पाहिजे, वृत्ती एका ठिकाणी स्थिर झाली पाहिजे. म्हणून बसण्याचा अभ्यास केला पाहिजे. यतचित्त यतेंद्रिय आसनाचा, तुमचा जो तुम्हाला जे आसन तुम्हाला सोपं जाईल त्या आसनाचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आसनाचा अभ्यास, नंतर मनाचा अभ्यास, नंतर मग ध्यान लावण्याचा अभ्यास, असं हे सगळं केलं पाहिजे. हे जर तू केलं नाहीस तर म्हणजे काही उपयोग नाही. ते सांग पा काय बिहसी दुवाडपणा, तू एक दुवाडपणासारखं, म्हणजे साधारण द्वाडपणा, म्हणजे एखादं द्वाड बालक जसं असतं त्या पद्धतीने तू वागतोयस म्हणाले आतापर्यंत, तसंच अर्थ आहे का? या योग मार्गात फार कष्ट आहे. ते द्वाडपणा म्हणजे त्याला भीतोयस तू. म्हणजे लोक काय करतात, योग आपला मार्ग नाही द्या सोडून, योग आपला मार्ग नाही सोडून. भक्ती सोपी आहे असं वाटतं लोकांना. भक्ती सोपी आहे का? भक्ती पण सोपी नाही. ते उगीच भक्तीला एक मधाचं बोट लावलंय, कसंही करा काही करा नाव सोडून घ्या असं वाटतंय. पण आल्यानंतर ते भक्ती सुद्धा सोळाची कोणीच आहे. कुठलाच मार्ग सोपा नाही आहे. जर तुम्हाला खरं सांगायला मी आता आलेल्यानं पळून लावण्यासाठी नाही सांगायलो, जे आले त्यांना सांगतो की जर तुम्हाला परमस्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर योगाचा मार्ग असेल, ज्ञानाचा मार्ग असेल, नाही तर भक्तीचा मार्ग असेल. कुठलाच मार्ग सोपं आहे. भक्तीत सुद्धा एकदांत आली पाहिजे ना, तेवढी त्या लेवलची भक्ती झाली पाहिजे की नाही. आपलं काय होतं, मला हेही साधायचं तेही साधायचं, संसारही साधायचं आणि परमार्थही साधायचं, अशी आपली दोन स्थिती असते. अशा दोन स्थितीला पुन्हा असं जे असेल त्याला काहीच साधत नाही. म्हणून तर शंकराचार्य स्पष्टपणे ऐतरेय आरण्यकाच्या, ऐतरेय उपनिषदाच्या भाष्यामध्ये स्पष्टपणे म्हणतात की गृहस्थाला परमार्थ साधत नाही. गृहस्थाला परमार्थ साधत नाही. का नाही साधत गृहस्थाला परमार्थ साधत? आपल्याकडे फार मोठमोठे गप्पा मारतात लोक, गृहस्थात राहूनच परमार्थ केला पाहिजे अमुक गप्पा, पण साधत नाही. का नाही साधत? त्याचं कारण असं की गृहस्थाला प्रसंग पडले की खोटं बोलावं लागतं. तिथं बिघडला सगळा परमार्थ. कळलं का? साधा जरी खोटं बोललो तुम्ही, म्हणजे अगदी घरी असून सुद्धा नाही म्हटलं, फार मोठं काही खोटं बोललं नाही, पण ते खोटं बोललं, तुमची साधनेमध्ये ते निघणार. गृहस्थामध्ये काय होतं की गृहस्थाश्रमात राहिला म्हणजे तुम्ही तुमचा माणसांशी संपर्क येणार, संघ येणार. निसंग असं तुम्हाला राहता येईल का गृहस्थ अवस्थेमध्ये? नाही राहत आहे. निसंग म्हणजे घरात राहून तुम्ही आम्ही माझा काही कोणाशी संबंध नाही असा तुम्ही किती म्हणा, वस्तुस्थिती का त्याचं चिंतन करा, म्हणल्याने काय होत नाही. गृहस्थ आश्रमाशिवाय पर्याय नाही म्हणतात. कोण म्हणतो असं? म्हणजे धन्य गृहस्थ आश्रमाची एवढी गृहस्थाची केलेली स्तुती आहे, त्यामुळे त्याच्यानं चांगले तर कसं स्तुती असते ती प्रत्येक गोष्टीची. खरी स्थिती म्हणून शंकराचार्य स्पष्ट सांगतो गृहस्थाला ते जमतच नाही. गृहस्थाश्रमामध्ये आता मी तुम्हाला सांगतो गृहस्थाश्रमाचं काय वैशिष्ट्य त्याचं. खरं बोला, खोटं बोलू नका वगैरे धर्मशास्त्राचे नियम. हे नियम विशेष आहेत का? तर नाही, हे नियम सामान्य नियम. सामान्य नियम आहेत कसे म्हणजे नेहमीसाठीच आहेत. पण असं जरी असलं तरी ज्यावेळेस तुम्ही एखादं यज्ञ अनुष्ठान करता त्यावेळेस पुन्हा हे सगळं सांगावं लागतं, खरं बोला वगैरे. म्हणजे तुम्ही त्या मीमांसेत हे विषय आले की तिथं पुन्हा या सगळ्याचा उपदेश आहे, सत्यमवद, धर्मंचन वगैरे वगैरे. मग तिथं प्रश्न हा आला की हा तर सामान्य नियम सगळ्यांनाच माहिती ना, मग पुन्हा यज्ञामध्ये विशेष का सांगायचं? काय सांगायचं? तर ते म्हणजे हे सामान्य नियम जरी असलं तरी हे सामान्य नियम एरवी पाळल्या जाईल याचा भरोसा नाही. पण यज्ञामध्ये जर हा नियम पाळला गेला नाही तर यज्ञाचं फळ कमी होतं. म्हणून सत्यमवद वगैरे नियम पुन्हा सांगावे आणि ते पालन करावे, ते कसोशीने पालन करावे. एरवी जरी तुम्ही खोटं बोललं तरी ठीक आहे, पण 7 दिवसाचं तुम्ही अनुष्ठान करते तर त्यावेळेस बोलू नका. 7 दिवसात यज्ञाचं कंकण बांधलंय तर त्या काळात बोलू नका. का? तर यज्ञाचं फळाची न्यूनता करता नाही. तर याच्यामध्ये जर तुम्ही काही
नियमामध्ये मागे पुढे तुमचं झालं तर फळ पूर्ण मिळत नाही, 100% मिळत नाही, काही ना काही कमी जास्त होतं. हे असं त्यांनी सांगितलं. म्हणून तिथं म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ त्यांनाही मान्य आहे की गृहस्थ धर्मामध्ये म्हणजे शास्त्रकारांना माहिती की गृहस्थ धर्मामध्ये काटेकोरपणे कोणीही पालन करू शकत नाही. म्हणून यज्ञासाठी पुन्हा वेगळं सांगावं लागतं की अमुक करा तमुक करा, नियमाने राहा, खरं बोला, परान्न घेऊ नका. मग दुसरं आपल्या इथून कोणी शोक घेऊन जाता का, म्हणजे यज्ञ वगैरे असताना हा एक कोणता नियम आहे की कोणावर चिडायचं नाही. म्हणजे श्राद्धाच्या वेळेस आपण म्हणतोच की अक्रोध नाही सत्यवर, मग एरवी चिडाव काय, श्राद्धाच्या वेळेस चिडू नये एरवी चिडाव का, असा नाही नियम. एरवी पण चिडूच नाही, पण एरवी चिड पण ग्रहस्थाची स्थिती जशी असते कधी चिडावे लागतं, कधी तरी शांत बसावं लागतं. पण किमान यावेळेस तरी चिडू नकोस बाबा असं त्याचा अर्थ आहे. कळलं का? कारण त्याला काय होईल की आलेल्या देवता निघून जातील, जे पितर येतात ते निघून जातात. श्राद्धाच्या दिवशी जर आपण चिडलो अक्रोधने वगैरे ते सांगावं लागतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की खरोखर विचार करा तुम्ही की गृहस्थ जीवनामध्ये माणसाला निसंगपणे राहता येत नाही. आणि संघ राहिला किंवा ते संघासंध्यायते कामा होतं, कामात क्रोधोभी जायते होतं, क्रोधात होते समोहा होतं, समोहात स्मृती विभ्रमा होतं, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशात प्रणय होते. हे लक्षात. हे ग्रहस्थ म्हणून ज्या लोकांनी ग्रहस्थ जीवनामध्ये सुद्धा हे सगळं साधलं असं आपल्याला वाटतं, त्या सगळ्या लोकांनी पहिल्यांदा स्वतंत्र साधना केली, नंतर ग्रहस्थ स्वीकारला. किंवा जेव्हा स्वीकारला किंवा जेव्हा साधना केली तेव्हा एक प्रकारे ते ग्रहस्थ सोडून गेले. तुम्ही कोणाचंही उदाहरण घ्या, कोणाचंही घ्या. अगदी एकनाथ महाराजांचा ग्रहस्थाश्रम उत्तम होता असं म्हणतात. तसं तर ग्रहस्थाश्रम कोणाचाच उत्तम नसतो. कुणी किती गप्पा मारले काय होते, तेवढी बोलण्याची गोष्टी आहे. त्यांचं पोरगं त्यांचं ऐकतच नव्हतं, म्हणजे ग्रहस्थाश्रम बोंबलं गेला. ते हरिपंडित नवरच वेळ देतच होतं. म्हणजे काय झालं, देवाचं जर बोलायला चांगलं नाही, म्हणजे ग्रहस्थाश्रमात काय ना काही न्यूनता असते ते सोडून द्या. पण त्यांनी ज्या ग्रहस्थाश्रम स्वीकारायच्या आधी त्यांनी साधना केली, हे लक्षात. म्हणजे प्राप्ती करून घेतली. हा आता एकदा प्राप्ती करून घेतल्यानंतर तुम्ही ग्रहस्थात बसलात काय संन्यासात बसलात काय मग काही फरक पडत नाही. पण ज्याला काही प्राप्ती करून घ्यायची आहे त्याला हा आदर्शवाद चालत नाही. ज्याला काही करून घ्यायचे त्याला हे म्हणजे हे शब्द आहेत ना, हे फोल आहे. हे फोल कशात म्हणजे नुसतंच वेदांत येतो, रिकामा वेदांत ज्याला म्हणता येईल. किंवा काही लोक म्हणतात की जसं ते करपात्रीजींना काही लोक म्हणायचे की काँग्रेसी लोक करपात्रीजी जे आले की त्यांची पूजा वगैरे करायचे. करपात्रीजींचे रामराज्य परिषद झालं तर स्वतंत्र पक्ष होत आहे, त्याला कोणीच उभं राहत नव्हतं, तो भाग सोडून द्या. आणि एकदा सुरुवातीला 5-6 लोक निवडून आले होते, नंतर नाही, नेहरूंनी नंतर तो पक्ष बंद केला तर केलं. कारण ते वर्णाश्रम असं सगळं होतं, मग त्यांना उभारता येणार नाही वगैरे, संविधानाच्या विरोधात जातं वगैरे. त्यांचे तर त्यांच्या पॉम्पलेटवर असायचे की आम्ही जर आलो की वर्णाश्रम अधिष्ठित आम्ही राज्य करू, असं त्यांचं असायचं. तर ते काँग्रेसी काही लोक म्हणायचे करपात्रीजींनी की स्वामीजी तुम्ही म्हणता ते आम्हाला पटतं नाही असं नाही, पण आमची मजबुरी आहे, त्यामुळे आम्हाला शरीरानं तरी काँग्रेसमध्येच राहणं भाग आहे, आम्ही मनानं तुमच्याच कडून येत म्हणायचे. तर करपात्रीजी त्यावेळेस काय म्हणायचे माहिती का, तुम्ही थोड्या दिवसाकरता काम करा, तुम्ही मनानं काँग्रेसमध्ये आणि शरीरानं आमच्याकडे या म्हणायची. त्याला उत्तर असं देत होते. म्हणजे हे जे बोलणं आहे ना, या बोलण्याला काही अर्थ नाही आहे, काहीच उपयोग नाही, फालतू बोलणं आहे ते. त्यातून काही काय म्हणतात त्याला उत्पन्न काहीच होणार नाही. हे जसं आहे तसं मनाची अवस्था पूर्ण जोपर्यंत नीट व्यवस्थित होत नाही, आता अशी एक अवस्था आली पाहिजे नंतर की माणसाला कुठे बसवा. मग त्याला ते शय्या कुठली आहे, तर मृदू तरुण आहे का कठीण आहे याचं काही गरज. ते असा मनुष्य मग ग्रहस्थ आश्रमात राहिला काय आणि 1000 बायका केल्या काय. कृष्णाचं जे मोठं उदाहरण आहे, कृष्णाचं उदाहरण काय, 16,000 बायका केल्या त्याने, एवढ्या बायका केल्या. आता एवढ्या बायका करून सुद्धा तो स्वतःला ब्रह्मचारी म्हणून देतो. हे कशाचं गम आहे, ऊर्ध्वर येत आहे म्हणून देतो, गमन ब्रह्मचारी म्हणून देतो. नाही, ब्रह्मचारी पण म्हटले तर स्वतःला याच्या वेळेस परीक्षिताच्या याच्या वेळेस त्यानं ते म्हटलं. हे हा गर्भाच्या वेळेस ते प्रतिज्ञा केली त्यानं. तर ही प्रतिज्ञा करण्याचं तात्पर्य काय, त्याचं तात्पर्य आहे की मनाची स्थिती जी आहे ती पक्की झालेली आहे. आता मन हलत नाही, आणि मन हलत नसल्यामुळे अशा ब्रह्मवेत्यानं, असा जो ब्रह्मवेत्ता असतो, मग त्याच्यासाठी काही परिस्थिती नाही. पण जो साधक आहे त्याला ती परिस्थिती नाही चालणार, ते सगळे लक्षणं त्याला इथं नाही लागणार. ती परिस्थिती तर म्हणलं
साधकांची अजून स्थितीच नाही झालेली पक्की, तो डगमगतोय. त्या माणसासाठी मात्र ब्रह्मवेदांत जर साध्य करायचं असेल तर त्यानं संन्यासच घेतला पाहिजे. कळलं काय? संन्यास घेतला पाहिजे. तो संन्यास सुद्धा विविधिषा संन्यास घेतला पाहिजे. जो साधक आहे, संन्यासात दोन प्रकार आहेत, एक विद्वत संन्यास आणि एक विविधिषा संन्यास. विविधिषा म्हणजे जाणून घेण्याच्या इच्छेने घेतला जाणारा संन्यास जो येतो त्याला विविधिषा संन्यास म्हणतात. आणि जाणल्यानंतर किंवा जाणल्याची स्थिती असताना जो संन्यास घेतला जातो त्याला म्हणतात विद्वत संन्यास. ती साधकाला विद्वत संन्यासाची गरज म्हणजे घेऊ शकत नाही, तो त्याचा अधिकारी नाही. साधक हा विविधिषा संन्यासाचा अधिकारी. हे शंकराचार्यांनी त्यासाठी पक्क सांगितले. ते ज्ञानोबा इथं सांगतात की तुला जर वाटत असलं तरी तू योगमार्ग अवघड आहे म्हणून द्वारपणे त्याला भीत आहेस आणि तो जर अभ्यासात दक्ष नाही तर उपयोग होणार नाही. अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करायचा असेल तर मग त्याला हे सगळं सोडून देणे खरं उत्तर हे प्रमाणे. म्हणून तरी पार्था हे झणे साया जगीशी म्हणे वाया बाबली दुर्जनी इंद्रिय करीती. त्यामुळं काय म्हणाले तू या ठिकाणी पटकन तू सायास घे, सायास कर म्हणजे याच्यासाठी प्रयत्न कर. कारण काय, हे इंद्रिय जे आहेत ते दुर्जन आहे. दुर्जन जशी माणसं आपल्याबद्दल त्रास देतात, आपल्याला त्रास हे करतात, तसं इंद्रिय सुद्धा त्रास देतात. इतक्या लवकर सहजासहजी ताब्यात येत नाही, आल्यासारखं वाटतं. कधी कोणतं इंद्रिय माणसाला दगा देईल, बुद्धी म्हणा किंवा त्याचं मन म्हणा काही किंवा वाणी म्हणा काही कधी दगा देऊ शकतं माणसाचं. म्हणजे त्याचं असं काही नाही की हे दगा देणार नाही. त्यामुळे त्याला सतत म्हणजे विश्वामित्रांचं जे उदाहरण आपण पाहायचंय, विश्वामित्रांचं पराशरांचं उदाहरण जरी ते लोक देत असले तर पराशरांचं उदाहरण तसं नाही आहे. पराशरांची गोष्ट वेगळी होती, ते नियती तशी होती. विश्वामित्रांची नियती नाही. विश्वामित्रांना सरळ सरळ त्यांचं ते 3 वेळा 60 वर्षाचं जे 60,000 वर्ष जे तप आहे ते हे करण्यासाठीच मुद्दाम त्या उर्वशीला वगैरे पाठवलं होतं ना. आणि त्यामुळे विश्वामित्र त्याच्यात हे गेले मांडले. एवढं तप केल्यानंतर माणूस घडू शकतो. त्यामुळे ते फार माणसाला लक्ष दिलं पाहिजे. म्हणून इंद्रिय दुर्जन असतं ते इंद्रिय. त्यामुळं दुष्ट अश्व असं हे म्हटलंय, कठोपनिषद त्याला म्हणतं. इंद्रियांना काय म्हणतं? दुष्ट अश्व. दुष्ट म्हणजे वाईट घोडे. वाईट घोडे जसे माणसाला ते जर ताब्यात नसतील तर ते जसे कुठे घेऊन जातात. किंवा ब्रेक नसलेला आत्ताची गाडी, आत्ताचं उदाहरण दिलं ब्रेक नसलेल्या गाडी. आपण नेहमी एक उदाहरण द्यायचे की लोक गाडी तपासतात, तर गाडी तपासताना पहिल्यांदा ब्रेक आहे का बघून विचारतात. तुमचं एक्सिलेटर किती झालं आणि तुमचे किती तुम्ही हे पळवतं, किती वेगात जाते हे कोणी विचारत नाही. RTO जेव्हा तुमची गाडी तपासेल तेव्हा तो काय तपासतो? ब्रेक आहे का. जीवनाला ब्रेक म्हणजे गाडीला ब्रेक नसेल तर सगळी गाडी वेळच आहे, ती गाडी कुठे जाईल ना. तसं जीवनाला ब्रेक पाहिजे. म्हणजे इंद्रिय दुष्टच आहे, त्यांना ब्रेक देण्याची सवय तुम्ही लावली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणून तरी पार्था हे झणे म्हणजे लगेच ताबडतोब साया जगीशी हो म्हणे वाया बागुली दुर्जनी इंद्रिय करती. हे दुर्जन इंद्रिय तर विनाकारण बागून बुवा करतात. म्हणजे तुमच्या समोर काहीतरी खूप अवघड वगैरे असं म्हणतात, कारण त्यांना ते नकोय ना. इंद्रिय असं का करतात? त्याचं कारण इंद्रियांना त्या सवयीत राहावं लागतं ना. इंद्रियांना तसं नको. इंद्रियांना असं वाटतं की आपल्यासारखा माणसाला वागलं पाहिजे, स्वय वागावं असंच माणसाची इच्छा असते आणि इंद्रियांची इच्छा असते. म्हणून त्याला ते नको असतं. म्हणून त्याला नियम नको वाटतात. जिथं जिथं नियम, आता आपल्या भारतात जिथं ती अवस्थेत खिचचाळ झाली नाही की नियम लावतो म्हणली की ओरडायला लागतात सगळे तथाकथित बुद्धिवादी माणसं. बुद्धिवादी म्हणल्यानंतर खरं ते संयमित असले पाहिजे. खरा बुद्धिवादी जर असेल तर तो संयमित असला पाहिजे ना. पण तसं नाही. आपल्याकडे काय सगळं उलट विषय झालेला आहे. प्रश्न विचारणारा फार बुद्धिमान समजतात आपल्याकडे. आता मूर्ख आहे. प्रश्नाचं उत्तर देणारा बुद्धिमान असतो. नुसते प्रश्न गुंता करून ठेवून काय उपयोग आहे. खरा बुद्धिमान कोण? ज्याला तो गुंता सोडवता येतो. गुंता कोणी करतं, लहान लेकरू सुद्धा करतं गुंता. तुम्ही जर त्याच्यासमोर हे दिलं तर तेच. पण ते व्यवस्थित गुंडाळून व्यवस्थित ठेवणं जे आहे ते शहाण्या माणसाला जमतं, लहानाला जमत नाही. तसं प्रश्नाचं उत्तर देणारा बुद्धिमान, तसंच संयमित असणारा बुद्धिमान असतो. संयमाच्या विरोधात जो बोलतो तो बुद्धिमानच नाही. म्हणजे त्याला ते तत्पच कळलेलं नाही खरं की काय आवश्यक आहे जीवनासाठी, काय आवश्यक आहे. स्वैराचार आवश्यक आहे का संयत आवश्यकता, संयत जीवन आवश्यक आहे हे त्याला कळलेलं नाही. याला काय बुद्धिवादी. पण ते म्हणतात आपल्याकडे. म्हणून आणि म्हणून इंद्रियांची जी इच्छा असते, इंद्रियांची इच्छाच असते की तुम्ही त्यांच्या पद्धतीने चालावं. म्हणून ते दुर्जनासारखे ओरडतील म्हणाले. पण परी म्हणाले पाहे पा आयुष्याचा आढळ करी
जे सरते जीवित वारी तरी औषधाते वरी काय जीवानं म्हणे. ज्या माणसाला असं वाटतं की आपलं जीवन आढळलंय, निश्चित आहे, ज्यांना असं वाटतं ते लोक औषधही घेत नाही आणि त्या जिभेला औषध दुष्ट वाटायला लागतं. कारण औषध जर घेतलं तर जीवन चालेल, पण त्या जिभेला नको वाटतं ते औषध, कडू असतं ना, म्हणून ते दुष्ट वाटतं, ते आपलं काय वैरी वाटतं म्हणा. तर या औषधाते वैरी काय जिव्हानं म्हणे, त्या माणसाला औषध आपलं वैरी असं जिव्हा म्हणेल, पण तसं म्हण जिव्हेनं असं म्हणल्याने आपण तिचं ऐकायचं का, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ज्ञानोबाने असं सांगतात की तुम्ही त्याचं ऐकू नका. जिव्हा म्हणेल, मन म्हणेल, बुद्धी म्हणेल, तुमचं इतर शरीरही म्हणतील की आज नको उद्या नको, पण तसं करू नका. ऐसे हिताची जे जे लिखे ते सदाची या इंद्रिया दुःखे, जे जे तुमच्या हिताचं आहे ते नेहमीच म्हणाले या इंद्रियांना दुःखकारक आहे. ते या इंद्रिया दुःखे एरवी सोपे योगासारखे काही आहे, नाही तर योगासारखं सोपं काही नाहीच आहे. तर विचार केला काही करायचं म्हटलं तरी योग सोडून द्या, 2 तास नामस्मरण करायचं म्हटलं तरी इंद्रिय म्हणतात का कर म्हणून, एका ठिकाणी बस म्हणून, बोलू नको म्हणलं की 5-10 मिनिटं बोलतो की माणूस. म्हणजे याच्यात योग आलाच की नाही, नामस्मरणाचा योग आलाच की नाही. अगदी नाक धरलं जरी नाही तरी जिभेवर कंट्रोल ठेवायचं तरी संयमपणा आलाच की नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी करायचं म्हटलं तरी ते सगळे येणारच आहे, आणि ते यायचं म्हणलं तर इंद्रियानं दुःख होणारच आहे. 2 तास न खाता काय एवढा अनुष्ठान केल्याशिवाय पाणी प्यायचं नाही असं तुम्ही लोक हे करायचे. आता माणसाला तर नको वाटतच आहे. आता डॉक्टरांनी कुठं सांगून टाकलं की ते काही करायचं नाही म्हणून, डॉक्टरला तिथे पडते फळाची आज्ञा लगेच उचलतात लोक, आहे की नाही. काही लोक आता ते काय ते उष्णतेचा आजार झाले की ते कांदे खायला लागतात. कांदा खाणे ही माणसाची मूळ प्रवृत्ती, कळलं का. मग ते म्हणतात नाही नाही नाही, ते कांदा खाल्लं पाहिजे. कशासाठी? आयुर्वेदिक आहे. लसण खाल्लं पाहिजे. कशासाठी? आयुर्वेदिक आहे. अरे पण कांदा लसण दोनच आयुर्वेदिक आहेत का? बाकी काही आयुर्वेदिक नाहीये. तूप आयुर्वेदिक, ते खा ना, ते नाही खा. उष्णता शमवण्यासाठी तूपही चालतं ना, फक्त काय कांदाच लागतो. तूप चालतं, साय चालते, चांगले पदार्थ आहेत, ताक चालतं, ते घेणार नाही. पण कांदा लसण मात्र आयुर्वेदिक म्हणून सांगणार. म्हणजे याचा अर्थ ते आयुर्वेदिक आहेत, त्यांची जीभ म्हणते. हे ती जीभ म्हणते. याचा अर्थ आहे की माणूस पडत्या फळाच्या आज्ञा उचलायला लागतो. पण जर तुम्हाला काही साध्य करायचं असेल तर त्याने नाही की अमृतत्व माणूस, हे लक्षात ठेवा. अमृतत्वाची प्राप्ती जी आहे किंवा कुठल्याही गोष्टीची प्राप्ती, साध्य प्राप्ती जी आहे ती त्यागाशिवाय होत नाही. सुख पाहिजे असेल तर त्या एक साधं उदाहरण सांगतो की कोणाला जर असं म्हटलं की या पोरांना म्हणलं की वही घेऊन असंच उभं राहा, तर 5-10 मिनिट 1 तास ठीक आहे, 2-3 तास झाले तर त्याचा हात गळून येईल की नाही, दुःखच होईल की नाही. त्याला ते बरं केव्हा वाटेल, तेव्हा ते सोडून देईल, तेव्हा त्याला ते बरं वाटेल की नाही. आता म्हणजे काय सुख धरण्यात आहे का सोडण्यात आहे? सोडण्यातच सुख आहे, लक्षात ठेवा. धरण्यात नाहीये. त्यागे नाही की अमृतत्व माणूस, त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होते. आणि म्हणून इंद्रियांचे जे जे विषय शब्दाचा अर्थ हाच आहे. विषन्वंती अपबध्नंती स्वात्मानं स्वेन रूपेण निरूपणीयं कुर्वन्ति इति विषयाः, असं भामतीमध्ये जी व्याख्या केली. भामतीतही तशीच व्याख्या, सांख्यतत्व कौमुदीतही हीच व्याख्या केली. विषन्वंती म्हणजे काय? बी अधिक शीय धातू आहे. त्या शीय धातूचा अर्थ बंधन, म्हणजे विशिष्ट बांधून ठेवतात. जे आपल्याला बांधून ठेवतात त्याला म्हणतात विषय. हे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषय हे आपल्याला बांधून ठेवतात. आपल्या त्यांची आवड निर्माण करून ठेवतात आणि मग आपल्याला त्याची सवय लागते. ते सवय लावून आपल्याकडे ते आकर्षित करतात, म्हणून त्याला बांधून ठेवणे म्हणून विषय शब्द केलेले. म्हणजे गंधाचा सवय लागली तर तोच गंध पाहिजे, दुसरा गंध चालत नाही. चवीची सवय लागली तीच चव लागते, दुसरी चव चालणार नाही. अशी ते रसाची, गंध, शब्दाचं सुद्धा चांगला गाणं ऐकायची सवय लागली की मग ते माणूस तयार करतात, असं त्यांनी सांगितलं. म्हणून हे सगळे काय करतात, आपल्याला बांधतात. पण हे सगळे विषयांचे जे भोग आहे, हे सगळे भोग माणसाला एकत्र मिळून मारणं आहे. एक संस्कृत सुभाषित आहे की कुरंग म्हणजे हरिण, आणि कुरंग म्हणजे हत्ती, त्याच्यानंतर हरिण, असे 4-5 त्यांनी घेतलं. हे एकेका विषयाच्या मागे लागल्यामुळे ते नष्ट झाली. असं एक उदाहरण आहे की हत्तीला जर पकडायचं असेल तर ते लोक काय करतात, ते खड्डा करून तिथे ते त्याला स्पर्श सुखाच्या नादी लागतो तो, म्हणून एक हत्तीने तिथे हे करतात, ते
काय म्हणतात डमी तयार करतात आणि ते डमी तयार करून त्याला वाटतं की खरंच हत्ती काय की आणि ते तिथं जातं आणि त्या खड्ड्यात जाऊन पडतं. हे विषय सुखाच्या नादी लागून ते पडतं. म्हणजे असंच आहे. किंवा म्हणजे ही तर पद्धत अगदी गुंडांना पकडण्यासाठी सुद्धा अवलंबली जाते. नारायण मन्या सुर्वे वगैरे जे पकडले ते अशाच पद्धतीने पकडले. तुम्ही त्यांचं जर पाहिलं असेल तर ते किंवा त्याची चरित्राचं वाचलं असेल तर ते असंच आहे. तर सांगण्याचं काय की हरणाला पकडण्यासाठी गाड्या लावतात, हत्तीला पकडण्यासाठी असं काहीतरी डमी वगैरे तयार करतात. म्हणजे एकेका विषयाच्या मागे लावलेला हा एक एक प्राणी तो जर नष्ट होतो तर तिथं भागवतामध्ये पुढं असं म्हटलंय की 5 विषयांच्या मागे लागलेला मनुष्य एकमेव असा. प्रत्येक प्राणी 5 विषयाच्या मागे नाही लागलेलं बरं, पण मनुष्य 5 विषयाच्या मागे लागलेला आहे. हा एक वैशिष्ट्य. माणसाचं काय वैशिष्ट्य तर ते अतिशहाणा असल्यामुळे तो लक्षण माहिती काही नाही. इथं 5च्या मागे लागलेला आहे. काय 5च्या मागे लागल्यामुळे माणूस तर ते म्हणतात माणूस किती नष्ट होईल, माणसाचं किती नुकसान होईल किंवा माणूस किती अधःपतनाला जाईल याचा विचार करा. एकेका विषयाच्या नादी लागून जर हत्ती वगैरे प्राणी जर नष्ट होत असतील तर 5 विषयाच्या नादी लागलेला अधःपतनाला जाणार हे वेगळं सांगायची गरज नाही. ते यौवन धनसंपत्ती प्रभुत्व अविवेकता एक एक वाप्यनर्थाय किमू यत्र चतुष्टय असं एक सुभाषित आहे की तारुण्य, पैसा, धनसंपत्ती, प्रभुत्व म्हणजे अधिकार, एखादा चांगला मोठा पोस्ट, एखादी मोठी पोस्ट मिळेल, आणि अविवेकीपणा, हे 4 गोष्टी अशा आहेत की यात एक एक गोष्ट जरी माणसाला मिळेल तर माणूस नष्ट होतो, अनर्थ करतात. पैसा आला त्याच्या गर्वामध्ये मनुष्य नष्ट होतो, अविवेकीपणा आला तर नष्टच होतो, काही विषयच नाही. तारुण्य आहे त्या तारुण्याच्या नादी लागलं की नष्ट होतो, प्रभुत्व एखादा अधिकार आला तरी नष्ट होतो. आणि या 4 गोष्टी एकत्र आल्या तर किमू यत्र चतुष्टय काय सांगावं म्हणाले, काय सांगता येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी या इंद्रियांच्या द्वारा आपल्याला ठेवतात. हे सगळं सुभाषिताचं सांगण्याचं तात्पर्य तेच आहे. ज्ञानोबा म्हणतात त्यामुळे जे जे हिताचं आणि निक आहे, निक म्हणजे शुद्ध, शुद्ध असं हिताचं जे जे आहे ते जगाची या इंद्रिय दुःखे म्हणाले ते कुठल्याही काळामध्ये, म्हणजे आत्ता तर भोगाचा काळ आहे पण जुन्या काळातही ज्या काळात होतं त्याही काळामध्ये जे जे चांगलं होतं ते इंद्रियांना दुःखच देणार होतं म्हणाले. एरवी सोपे योगासारखी काही आहे त्यापेक्षा खरं तर पाहायला गेलं तर हे जर काढलं इंद्रियांना दुःखदायक वाटत नाही काही गोष्ट नाही आहे, पण समजा हे जर बाजूला काढलं तर योगासारखं सोपं काही नाही. तर योगाला पटकन प्राप्ती म्हणजे नामस्मरणाधिकांनी जरी काय म्हणतो आपण हे भगवंताचं प्राप्ती होते वगैरे हे सगळं खरंच आहे, यात काही संशय नाही सामान्यांना त्याच्याबद्दल नाही. पण लवकर जर तुम्हाला अनुभव पाहिजे असतील तर योगासारखे अनुभव आहे. योगातलं ध्यानाची जी स्थिती आहे ती जर तुम्ही लावायला लागला तर त्याच्यात इतका चांगला उपयोग नाही. किंवा साधी मानसपूजा जरी केली, 6 महिने जर मानसपूजा केली तर तिचा अनुभव यायला लागतो. 6 महिने छानपैकी, म्हणजे ती योगाचाच प्रकार नाही. मानसपूजा म्हणजे काही ध्यानच. ध्यानामध्ये ते आपल्या सद्गुरूंना किंवा देवाला बोलवायचं, त्याचं आवाहन करायचं म्हणजे काय आपलं इष्ट असेल, आणि त्याला ते गंगेचं पाणी वगैरे आणून स्नान वगैरे घातल्यासारखे आपली भावना करत राहायच्या. त्या भावनेने एक 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 उपचार आपण करत राहायचे. अशी 6 महिने जर चांगली व्यवस्थित मानसपूजा केली तरी तुम्हाला अनुभव लवकर येतो, पटकन येतो. म्हणजे इतर सगळ्या साधनांपेक्षा योगाला अनुभव फार फास्ट येतो. योगाचं जाता जाता पण बाकीचं हे होतं की शरीर चांगलं होत होतं, हे जाताचं अनुषंगिक फळ आहे. ते काय योगाचं मूळ फळ नाही, हे अनुषंगिक फळ. मूळ फळ चित्तवृत्ती स्थिर होणं, चित्ताला मनाला सवय लावणं, हे योगाचं काम आहे. म्हणून मला योगासारखं सोपं काही नाही असं ज्ञानोबाला म्हणतात. कारण ज्ञानोबाला स्वतः फार मोठी योगी. ज्ञानोबाला सगळ्या योगांची म्हणजे हठयोगाची काय सगळ्याच योगाची माहिती होती. परकाया प्रवेश वगैरे वगैरे जे जे शंकराचार्यांना माहीत होतं, आद्याचार्यांना जे जे माहीत होतं सगळं ज्ञानोबाला माहीत होतं. चांगदेवाला जे जे माहीत होतं ते सगळं ज्ञानोबाला माहीत होतं. म्हणजे चांगदेवापेक्षाही पुढली सिद्धी होती. कारण चांगदेव तरी वाघावर बसून आणि हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन आला तर पण जिवंत माणसाचं काय, जिवंत प्राणी आहे ना तो, चेतन आहे ना शेवटी, काहीतरी झालं तर त्यांनी जडभिंत चालवली. म्हणजे यांचं योगाचं सामर्थ्य केवढं असेल, जडभिंत चालवली. याचं कारण किंवा त्यांनी आपल्या पाठीमध्ये ते तापवले ना मांडे भाजले, तर ते म्हणजे काय झालं, आपल्या शरीरातला तो अग्नी त्यांनी फेकला. त्याला छर्दी असे शब्द प्रयोग आहे.
योगशास्त्रानुसार छर्दी म्हणजे ओकणे किंवा बाहेर फेकणे. तर त्यांनी काय केलं, शरीरात असलेला जो हात आपला जठराग्नी जो असतो तो जठराग्नी पाठीमागे नेला पाठीचे आणि तो बाहेर काढला. जेवढा पाहिजे तेवढा तवा तापण्यासाठी जेवढा लागतं तेवढ्या प्रमाणात त्यांनी ते बाहेर काढलं. म्हणून मग तिथे तेवढं पाठ तिथे तवा करून त्यांची भांडी तर याला छर्दी असं हालू शकतो. त्यामुळे योगाची सगळी प्रक्रिया ज्ञानोबांना माहीत होती आणि ती या जन्माची होती असं नाही, अनेक जन्माची होती. अनेक जन्म त्यांनी त्यासाठी 1-2 ठिकाणी त्यांनी वर्णन तसं केलेलं आहे. मला वाटतं त्यांच्या अभंगात तशी वर्णन सापडतात की आम्ही अनेक जन्म योग कसा साधला वगैरे. तर त्यामुळे योगासारखं, त्यामुळे त्याचं योगावर जास्त भर आहे. म्हणून ते म्हणाले की योगासारखं सोपं काही नाही. त्याचं कारण ते म्हणून एरवी सोपे योगासारखे काही आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री